देशातील इतर शहरांसोबतच पुण्यात सुद्धा फिटजी या ट्रेनिंग अकॅडमीनी फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे। मी सध्या पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या याच फिटजी क्लासच्या अकॅडमीच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण क्लास सेंटर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। मोठा बोर्ड जो आहे तो फिटजीचा या ठिकाणी लावण्यात आलेला असून जे विद्यार्थ्यांनी वेगवेगळे रँक मिळवले होते त्यांचं पोस्टर जे आहे ते देखील लावण्यात आलंय। देशभरात आपण जर पाहिलं तर विशेषतः उत्तर भारतात जे गाझियाबाद, मिरट, वाराणसी असे उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल या ठिकाणी कालपासनं या फिटजी ट्रेनिंग अकॅडमीची फसवणूक केल्याची चर्चा असताना पुण्यातील हा क्लास जो आहे तो देखील गेल्या 6 महिन्यापासून बंद असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली आहे। खरं तर फिटजी या नावाचा आपण जर पोस्टर पाहिलं तर टचिंग द स्काय ऑफ सक्सेस असा हा खरं तर क्लासचा स्लोगन आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून याच क्लासने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यात स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 300 ते 400 विद्यार्थी शिकत होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक विद्यार्थ्याची फी जर आपण पाहिली तर साधारणपणे 3.5 लाख ते 4 लाख इतकी आहे। आपण या ठिकाणी हा नोटीस बोर्ड जर पाहिला तर या ठिकाणी नोटीस ज्या आहेत त्या देखील विविध नोटीस या क्लासच्या बाजूनी या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या। शेकडो विद्यार्थी खरं तर या ठिकाणी येत होते, मात्र जुलैमध्ये अचानक या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये येऊ नका असं सांगितलं आणि पुढच्या ज्या सगळे क्लासेस आहेत ते झूम मीटिंग म्हणजे ऑनलाईन मीटिंगच्या मार्फत होईल आणि त्यानिमित्ताने स्वारगेट पोलीस ठाण्यात एक तक्रार सुद्धा पालकांनी दिलेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ही तक्रार जी आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, जवळपास जुलै महिन्यातली ही तक्रार आहे आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची तक्रार पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस ठाणे असेल या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे। हा क्लास जो आहे तो या शटर जे आहे ते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या शटरला लॉक लावण्यात आलेला असून फिटजीचं खरं तर एक QR कोड देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र गेल्या जुलै महिन्यापासून बंद असलेल्या फिटजी या पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने अनेक पुण्यातील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर येतंय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।